मौसी या सगळ्यावर विश्वासरावच्या नाव टाकलाय, त्याच्यावर टाकू नको. त्याच्यावर माझ्या थोरल्या सुनेचं नाव लिहा, पल्लवी. असं का हो सासूबाई, माझं नाव कशाला? अहो त्यांचंच नाव राहू दे. अगं ही सगळी तुझी माहेरची ठेव आहे, म्हणून तुझं नाव लिहायला सांगितलं. माझ्या नावाचं काय सासूबाई, मी तर माझ्या मनावर तुमच्या दोघांचंही नाव कोरलंय. आता हीच माझी ठेव. पल्लवी, अगं तुला मी सून म्हणून या घरात आणली, पण तू तर माझी मुलगी झालीस. काय चाललं रे विश्वासराव त्यानी? या गोपाळ शेठ या, बसा बसा. हा बसतो की रे. झाली का सगळी वसुली? वसुली झाली. आता तुझ्याकडचे पैसे घेऊन हॉटेलमध्ये जाऊन निवांतपणे पडतो. तू ये की संध्याकाळी गप्पा मारायला. गोपाळ शेठ ही तुमची बॅग. सगळे मोजून घ्या गोपाळ शेठ. आपलं परत तेच मोजून घे. गेले रे सगळे पैसे, गेले रे. तू बघ रे, बघ गेले रे. पैसे नाहीत? हा 10 लाख रुपये गेले रे. ते बॅग तर नाही ना बदली? दिवाणजी नाही मालक. मग पैसे गेले कुठे रे माझे? आणि पैसे शांत व्हा. हे बघा, या पैशाला मी जबाबदार आहे. शांत व्हा. अरे पण माझे पैसे? वसंता माहित नाही. वसंत नाही म्हणतो, दिवाणजी नाही म्हणतो, मग गेले कुठे रे माझे एवढे पैसे? 1 का 2 चांगले 10 लाख रुपये गेले रे माझे. नाही मी काय म्हणतो गोपाळ शेठ, काय तुमच्यावर प्रसंग आलाय? यात तुमचं काय बरं वाईट झालं तर आमच्यातर्फे तुम्हाला कपडा फ्री. हे नाही रे, ते पोलिसला फोन तरी करून बघतो. थांबा गोपाळ शेठ थांबा. नाही मी काय म्हणतो विश्वासराव, अहो एवढा मोठा तुमचा धंदा, एवढा व्यवहार, चुकून कुणाला दिले असले तर हो म्हणून टाका. याचं काय, 10 लाखासाठी गोपाळ शेठचं करोड रुपयाचं मन दुखवणं चांगलं नाही. अहो हो म्हणाने मोकळे व्हा. गोपाळ शेठ, तुमचे पैसे कुठे आणि कसे गायब झाले मला माहिती नाही, पण ते माझ्या दुकानातून गायब झालेत, तेव्हा त्या पैशाला मी जबाबदार आहे. मी तुमचे पैसे परत करेन. मी माझ्या शब्दात आणि वचनात फरक करणार नाही. मला वाटतं आपण इथं चर्चा करणं योग्य होणार नाही. आपण आपल्या घरी जाऊया. गोपाळ शेठ, तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल माफ करा, पण हे घर आणि दुकान गहाण ठेवून मी उद्या सकाळपर्यंत तुमचे पैसे परत करेन. पप्पा जी स्टॅम्प पेपर दे की रे. हे घ्या. नाही तुम्ही दुकान घाण टाकाल हो, पण तुमची मुलं घर दुकान घाण टाकतील. पापडकर, बाबा म्हणाले तर सहीच काय, जीव सुद्धा देऊ आम्ही. बाबा आमच्यासाठी सर्वस्व आहेत. पापडकर, त्यांच्यावरचं संकट हे आमचं संकट असतं. बाबांना आम्ही कधीही दुःखात बघू शकत नाही. आलं लक्षात. अहो बेडूक किती फुगला तर त्याचा बैल होत नाही. अहो दुकान आणि घर मिळून किती होणार? जेम तेम 7-8 लाख. बाकीच्या 2 लाखाचं काय? हे घ्या गोपाळ शेठ, 1 लाखापर्यंत होती. हे पण घ्या, हे सुद्धा 1 लाखापर्यंत होतील. पाहिलं का कपडे फाडकर, काय ते पापडकर, 1 मिनिटात 10 लाख रुपये जमा केले की हो यांनी. तुम्ही यांचं कितीही वाईट चिंतलात तरी वाईट नाही होणार हो. याचा अर्थ विश्वासराव, तुमचे पैसे कुठे गेले नाहीत बघा. हे बघा, तुमच्या बॅगेतून मीच काढले की हो, आणि त्या जागी कोरे कागद मीच भरले की हो. तुम्हाला चोर ठरवलं की हो. या तुमच्यावर जळणाऱ्या दिवट्यांना कळण्यासाठी केलं की हो. पण आम्हाला काहीच समजलं नाही. ते तुमच्या दिवाणजीला सांगितलं होतं की हो, त्याला सगळं माहिती होतं बघा. विश्वासराव माफ करा विश्वासराव, आम्ही तुम्हाला मनस्ताप दिला की हो. इलाज नव्हता की हो. एकाचं 2 करून सांगतो की हो. याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं. हे डोळे सरळ ठेवून बघ की रे, माणूस कसा असावा आमच्या विश्वासरावांसारखा. आमचे विश्वासराव म्हणजे बालाजी, सावित्री वहिनी म्हणजे लक्ष्मी, सून असावी तर अशी, मुलं असावी तर अशी. अरे बघ की रे, तू काय बघणार म्हणा, कान काय दिसणार तुला? आणि वहिनी चहाच बघा की हो. पापडकर, तुम्ही थांबा, चहा घेऊनच जा. चल पल्लवी. तुला असं म्हटलं ना की बोल. आज की नाही आपण नवीन खेळ खेळूया. हा, तू अजून मला किती दिवस खेळवणार आहेस? म्हणजे काय? आज हा खेळ, कधी तो खेळ.
आपण खरा खेळ कधी खेळणार? खरा खेळ म्हणजे काय रे? तुला खरा खेळ माहित नाही? नाही. तुला खरा खेळ माहित नाही? नाही. अगं तो ग. कुठचा रे? तो कुठचा? तो ग. तो ग. हेमंत, काय? ग्राउंडचा नाही पत्ता आणि चाललाच खेळ खेळायला. आधी ग्राउंड तयार कर. हेमंत, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. तुझ्या डोक्यात आयडिया आली आहे? हा बोल बोल. आपण नवीन खेळ खेळूया. कुठचा माहितीये? कुठला कुठला? आंधळी कोशिंबीर. आ. मस्त आहे ना? वा आंधळी कोशिंबीर. तुला सांगतो एवढा तो नाही एवढा एवढा तो एवढा. हा एवढा होतो ना तेव्हापासून हा खेळ खेळायचो आंधळी कोशिंबीर म्हणे. पण आता पण खेळ ना. त्यात काय झालं? तेवढं असताना खेळायचंच ना? ठीक आहे होतो मी तयार. हे काय करतोयस? म्हणजे काय? कशाला करतोस तू? अगं लहान असताना मी असंच कपडे काढून खेळायचो. हेमंत, फाजीलपणा पुरे हा. चल आता आपण ना आंधळी कोशिंबीर खेळू. हे बाबा माझ्यावर नंबर काय पहिला? आता किती छान पुष्पा, दिसतो. हे बघ पुष्पा, अजिबात चिटिंग करायची नाही. मला काही दिसत नाहीये. अरे, उठ, उठ, उठ. जरा हात दिसेल ना. जरा आउट आउट पुष्पा आवाज का बंद झाला हिचा? थांब थांब तू कुठेही लप मी तुला शोधून काढतो. हा? कुठे कुठे शोधू मी तिला? सापडली सापडली सापडली. काय का कपडे सुद्धा बदलले लगेच. कसं बघायला की नाही आंधळी कोशिंबीर? हे काय पोट पोट कसं बाहेर आलं? 2 मिनिटं बाहेर का गेलो तर लगेच पोट बाहेर आलं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस्टर. हा संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली का? हा. तुम्ही डोळ्यासमोर आला ना की दिवसच उगवलं असं वाटतं. असं इथे काय करत होतास? मी मी ना धृतराष्ट्र घेतो. धृतराष्ट्र? नाटकात काम करतो ना मी. आंधळा हे कोण? ही गांधारी धृतराष्ट्राची बायको गांधारी. ही गांधारी हा. आणि तुझ्या डोळ्यावर पट्टी. म्हणजे ए, तू घाबरतोस काय पुष्पा? अगे हे माझेच मित्र आहेत. माझेच मित्र आहेत ते. तू घाबरतो कशाला? ये लोक. अगं घाबरू नको. असे काय करते तू? मित्र ते माझे. पाळते का तुम्हाला? नाटक असं काय नव्हतं. अगं ऐक भाऊजी, सॉरी भाऊजी, म्हणजे हेमंत भाऊजी. भाऊजी बहिणीचे मिस्टर असणार की भाऊजी म्हणते? भाऊजी भाऊजी चुकलो. मला माफ करा. माझी चुकी नाहीये. मला माफ करा. म्हणजे पुष्पा सांगत नाही का भाऊजी ते आईचे भाऊजी ते माझे भाऊजी. भाऊजी चुकलो. तुमच्या नाजू पोटावर हात फिरला. म्हणजे मिठी मारली. चुकलो. पुष्पा समजून मारली. हो तुझी हिच्याशी ओळख कशी? अशी माझ्याच कॉलेजला ही. मीच ऍडमिशन घेऊन दिलं इथं. साहेब मारणार असं तर एक सांगू का? नाही म्हणजे खरंच मारणार आहे ना? बघा प्लीज. सांग सांग. माझं ना हिच्यावर प्रेम आहे. पुष्पा काय ऐकतोय मी? जे मी बोलतोय तेच तुम्ही ऐकताय. नाही म्हणजे बघा तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही लग्न करू. नो नेवर. सॉरी सॉरी हे शक्य होणार नाही. भाऊजी हे बघा दिवसागडी एक तरी चोर मिळा म्हणून मी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करेन. मी म्हणून एक तरी चोर मिळा प्लीज. असं म्हणता? असं म्हणता? मग मला तुमच्या आई वडिलांची परवानगी मिळाली पाहिजे. आई वडिलांची परवानगी ना ती मिळालीच म्हणून समजा. बाबा मी दुकानात जाऊन येतो. ती कोल्हापूरची मंडळी सारखी फोनवर फोन करतायत. त्यांना होकार नकार काय कळवायला पाहिजे. दादा बाबा तुला काहीतरी सांगतायत बघ. मी तुला विचारतोय त्याला नाही. तुला आलेल्या स्थळाबद्दल. माझं काय? माझं काय? काय तू काय ते स्पष्ट बोल. बाबा मी काय सांगू? तुमची इच्छा असेल तर मी तयार आहे. अरे माझ्या इच्छेचा काय संबंध? तुझी पसंती महत्वाची. तुझ्या पसंतीशिवाय लग्न नाही. मग काय मनात आहे तुझ्या ते सांग. बाबा त्याच्या मनात आहे की नाही ते ठाऊक नाही पण खिशात मात्र नक्की आहे. काय रे? फोटो कोल्हापूरवरून पाठवलेला. काय रे? रात्री उशाखाली घेऊन बसला होता. सकाळी बाथरूम मध्ये आणि दिवसभर पुस्तकात घेऊन फिरत होता. काय रे आता कोणी ठेवला फोटो? बॅगेत ठेवला. दाखव ना. बस केवढा चिडतोय? एवढा चिडलाय उद्या मुहूर्त काढला तर लगेच बोल्यावर चढायला मोकळा. त्यांच्याबद्दल कळलं. तुमचं सांगा तुम्ही कधी चढणार आहात बोल्यावर? बाबा यू आर ग्रेट. बाबांची नजर एक्सरे किरणांसारखी आहे. बाबा सगळं ओळखतात. बाप आहे मी तुमचा. तुम्ही माझे बाप नाहीत. कुठे ठेव फोटो दाखव तुझा. कुठे ठेव? दाखव. माझ्या फोटो तर सोड रे.
आधी तुझ्या फोटोचं काय करायचं ते सांग. माझा फोटो माझ्याकडे कुठे फोटो आहे अच्छा. बाबा काहीतरी बोलता फोटो वगैरे काय नाही पुस्तकात सुद्धा फोटो. बघितलं बाबा, एका मुलीचे 2-2 फोटो बघा. अरे घ्या. अरे कुणाचा फोटो आहे हा? आपल्या चिरंजीवांच्या पुस्तकात सापडले हे फोटो. त्यानं पसंत केले हिला. चला, मुलगी छानच आहे. आपण दोघांची एकाच मांडवात लग्न करून देऊया. असं म्हणतेस? अरे हा करूया. बाबू हे लग्न आहे की बेंदूर? तर आपण दोघांनी नाचायचं का? मी काय तुला सोंग वाटलो? नाही, सोंग मी, तुम्ही मालक. नमस्कार नमस्कार पापडकर. नमस्कार. काय थंड वगैरे घेतलं? नाही मी थंड घेत नाही. का? आणि तुम्हाला सांगतो आमच्या लग्नात सुद्धा आम्ही उंडा घेतला नव्हता काय. या बसा बसा. मला एक सांगा, काय? विश्वासरावांनी लग्नात हुंडा घेतला काय हो? नाही. मला वाटलंच. अहो ते आदर्श लग्न करणार. अहो त्याला जमतं म्हणून ते करतात. ते बरोबर आहे, पण त्याचं काय, तुमचे दिवस चांगले आहेत म्हणून ते जमतंय. उद्या दिवस फिरले तर कसं घाबरून गेलं की नाही? तर हा. मालक, मला आज समजलं काय रे बाबा? पिंडावर बसलेल्या विंचवाला लोक पायताना का मारतात ते. बरोबर, म्हणजे पिंड कोण? विश्वासराव. शाबास. आणि विंचू? तुम्ही. पायताना मारीन सोडून तुला. चला चला आपल्याला जेवायला बोलवतो. चला 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 चला. घ्या रे पुरानो, तुमच्या गोपाळ काकाकडनं प्रेझेंट घ्या घ्या घ्या. अरे अप्पाजी ये की रे. घेऊन आलो मालक. विश्वासराव वहिनी तुमच्यासाठी पण आणलंय बघा प्रेझेंट. तुमच्यासाठी आणले झाड. या झाडाच्या फांद्या, त्याला फुटलेली नवी पालवी, नवी फळं, या झाडासारखाच तुमचा संसार भरू दे.